मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग खरंच खूप स्पेशल आहे कारण की आज आमच्या नवीन घराची वास्तुशांती आहे आणि इकडे ही उभी आहे. होती आतापर्यंत दिसत नव्हती पण आता ही उभी आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही बहुतेक घर बघाल पण म्हटलं की हा सगळा आपण ब्लॉग करू. तुमच्यासाठी पण चांगला एक्सपिरियन्स असेल आणि आमच्यासाठी तर आहेच आहे. सो वेलकम टू माय न्यू हाऊस. ओके, भेटूयात. चला चला हो गया बस असं बा एकदम. आणि तुझा हात या कक्षापर्यंत आला पाहिजे. काय सुवासिनी या हे पहिली भांडणं भरून आता 3 वेळा पाणी मी चौथ्यांदा मध्ये वास्तुशांति कर्म अधिकार अधिकार प्राप्त्यर्थम शरीर वाक मनः शुद्ध्यर्थम पंचगव्य प्राशन अहम करिष्ये. सोडून हात पुसून घे. सुरुवातीला झाडं तोडली जातात, देववृक्ष औदुंबर पिंपळ, त्याचाही दोष निर्माण होतो. किडा मुंगी साप सर्प हत्या होते बिल्डिंग बनवताना, कुठलंही घर बनवताना. त्यानंतर जो मनुष्य काम करतो त्यालाही कधी कधी लागतं, निघून जातं आणि विटा वाळू हे नदीतून येतं, आपल्या रेती वगैरे त्या अदृश्य शक्ती त्याबरोबर येत असतात. म्हणून हे सर्व वास्तूतील दोष जावा हा वास्तुशांतीचा इम्पॉर्टंट विधी. घातली वाटतं आज अंघोळ केली आज. इकडे 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 ना उडी ना मारायची. मारला ना शेवटी उडी त्याने. खेळ त्याच्यावर तुला बोलवतो तो त्याला ते नाही तो नको तू एकटाच खेळ त्याच्यावर. हे गेला पकड चालू गेला गेला काय करत आहे गेला गेला तो. गरम है ना, पाटली ना सुनो, पाटली ना. शिवं वास्तु इति भवन्तः ब्रुवन्तु.
शिवं वास्तु शिवं वास्तु शिवं वास्तु. काढ रे फोटो काढ आहे ते चालू इकडे बघ फोटो बघ बनवा बनवी नाही इकडे बघ फोटो बघ बोल चीज चीज म्हणजे असं बघ चीज असं बोल हसायला बोलतो ना चीज म्हणजे चीज बाहेर काढ चेहऱ्यात तेज येतात तेज त्याच्यासमोर तेजपुंज हा सावळा झाला आजीकडनं झालंय मला सावळा आमचे बाबा हँडसम गोरे शमी कपूर आता ना आधी होते आता जरा आमचे वेगळे पृथ्वीराज कपूर झालेत. थोडं मागे जा आई बाबांना पण या वाईड अँगल वर टाक आणि आई बाबा येतील तू समोर बघ राहू त्याला समोर बघ समोर बघ एक ओके हे लोके अरे आम्हाला पण घ्या फोटो बदलले येतो चिरू तुझं बी आलं पाहिजे आमच्यावर. मला असं वाटतं नितीनच्या बाजूला श्रेया आणि चिरू तुम्ही तिकडे जा इकडे तिकडे पुन्हा हे केलं ना कॉम्पन्सेट केलं तुम्ही असं येतं येते का मग ही लपते मला वाटतं. शांत बस नाही त्याच्यावर बस. चला शांत समोर बघा ओके स्माइल. वेलकम. दिसतंय ना लो अँगलने घेतो थोडं मोठं म्हणजे वाईट नाही म्हणजे मोठं वाटेल आणि आमच्या दोघांचंच का याच्यात सौरभचं नाही काही नाही श्रवणचं तर काहीच नाही श्रवण झाडू घेऊन येतोय काही नाही स्वेटर बॉडीगार्ड माय बॉडीगार्ड. हॅलो नीट सगळं नीट पकडून यांचा पण बॉडीगार्ड मीच हे दोन आवडलं. हॅलो तुझ्यासाठी पट्टा अनएक्सपेक्टेड गिफ्ट. बिलकुल तू व्हॉट्सअपवर काहीच नाही सांगितलं तेच व्हॉट्सअपवर काहीच सांगितलं नाही एकदम अनएक्सपेक्टेड आहे घाबरणार आहे तिचं नाव पण टाकलंय सगळ्यांच्या वेचर इन सालिका's हाऊस. थँक्यू सो मच ताई. ही आली आणि ही बोलली हिला बोलली वहिनी आम्ही तिघांनी बघितलं. घराबद्दल खूप छान खूप निमिषचं काम म्हणजे अप्रतिम. आणि मी आता नवीन घर घेईन जेव्हा आयुष्यात तेव्हा निमिषलाच पहिला कॉल करेन बोले निमिष ये आणि राजवाडा करून टाक. आणि अजून काय बोलायचं. या घरातली कुठली गोष्ट तुला जास्त आवडली किंवा कुठलं असं स्टँड आउट करतो फेवरेट पॉईंट. या घरातली सर्वात जास्त आवडलेली जागा म्हणजे नीलची बाल्कनी. म्हणजे तिकडे कसं प्रॉपर आहे आणि मस्त छान एकदम व्ह्यू पण आहे आणि छान असं माहोल पण आहे. तर मला ती जागा खूप आवडली आहे. आणि हो तुला काय आवडलं. मला या घरातली लोक खूप आवडली. बापरे जावेद अख्तर आले की सो छानच आहे. निमिषी माझं पण घर खूप छान प्रकारे केलेलं आहे.
आणि त्याचप्रमाणे हे घर पण आवाज खूप छान नॉर्मल बोलू शकतो. तर निमिषने छान प्रकारे हे घर केलेलं आहे आणि माझं पण जो स्टुडिओ आहे जो तुम्ही बघितला असेल तो त्यांनीच केलेला आहे आणि एवढा छान माहोल आणि एवढा छान सेटअप. आणि पण माझा जो कॉर्नर आहे ॲक्च्युली पर्टिक्युलर या घरातला तो आहे तो झोका. म्हणजे एक झोका झोका. हाँ मैं वो कोट नीचे रहेगा. कोट पकड़. गुड मैन, थैंक यू. और ब्लैक जाऊ दे. इथे VFX करा. लपून ठेवा आत्ताच झालंय. आत्ताच ऑलिम्पिया झालंय. वन डे चॅलेंज. माशाअल्लाह आपण पण घर घेणार 1-2 वर्षात. बघू. लेट्स सी कधी. त्याच्या आधी माशाअल्लाह पोवायला आणि बाबा सेविंग्स करायला शिका. हे तर बापच आहे. हे मस्त आहे. हे जे केलं ना हे छान. हे एकदम मस्त. मला वाटलं असं होतं मी. चले रात्री भेटू. चल बाय. रात्री भेटू. हा मी येतोय तिकडून लगेच निघू. नेक्स्ट एपिसोड मध्ये सॉरी पोचो राहिला गिफ्ट दिले भाई. सिंगल काकू काय बाय बोलते. या तू दिसणार का आमच्या मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. आला तर धक्का मारला. नेक्स्ट एपिसोड लवकरच आला सो आम्ही परत आलो. सो आता कन्फर्म बाय. खूप छान संडेला बघूया रात्री. काय बघूया. ब्लॉग. अच्छा ब्लॉग बघा. हा आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कागज रेखा फूल कागज रेखा. हे एडिट करू नका. हे ठेवा. हे वी लव्ह सालेकर फॅमिली. सालेकर फॅमिली, कागज रेखा, कुटर शेअर, फोकस इंडिया, जशनील थिंग सर्वांना फॉलो करत राहा. Late झालंय. सॉरी माझा फोन. तर या नवीन घराबद्दल काय वाटतं? येस. वाटतं? नवीन घराबद्दल कुठला कोपरा बघून कुठला सोडू असं झालंय. कारण का खूपच इतकं सुंदर घर निमेशने ऍक्च्युली काय म्हणतात डेव्हलप केलंय आणि इतकं सुंदर घर नीलने इतकी मेहनत करून घेतलंय, हार्डवर्क केलंय. आमच्या समोर ही गोष्ट झाली. कारण का आय थिंक 1 वर्ष आधी याच दिवसांमध्ये आय थिंक नील ऑनबोर्ड झाला 37 डेज आणि तेव्हापासून तो सांगतोय की मला पण घर घ्यायचंय. आणि पण 2-3 महिन्यात काम चालू होतं आणि झालं नव्हतं घर. आणि आता इट लुक्स अमेझिंग. तेव्हा मला फक्त छोटे छोटे अर्धे फोटोज पाठवले. मला कळायचं नाही अरे हे काय आता कळतं की बाबा पूर्ण डॉट्स क्लिअर झाले तसे कनेक्ट झाले. सो काय नाही खूप आनंद वाटतं म्हणजे हो खूपच जास्त. तेच तर आहे जसं की भरून आलंय. आणि घरातलं पूर्ण इंटिरियर बद्दल काय वाटतं? कसं वाटतं इंटिरियर्स बद्दल? ओके. या प्रश्नाचा आन्सर एक आर्किटेक्ट चांगला देऊ शकेल. मी फक्त माझ्या तोंडून फक्त बाप नाईस एवढंच येणार बस. बाकी काय दुसरं येणार नाही. मला हे काय म्हणजे एवढंच दिसतंय ना तुम्हाला एक्सप्रेशन मध्ये. मला असं वाटतं निमिषनी ते स्वतः केल्यामुळे जे एलिमेंट्स आहेत छोटे छोटे ते त्यांनी स्वतः म्हणजे डिझाईन असं की ते श्रियानी पेंट केले किंवा जे प्लांट्स असतील एव्हरी डिटेल दॅट दे हॅव थॉट ऑफ
आणि इंडियन जो एक टच आणलाय घराला तो मला खूप आय थिंक आय रिअली लाईक दॅट. आजकालची घरं पण अशी एकदमच खूपच जास्त असं वेस्टर्न साईडला जातात बनवता पण ते बिकॉज ऑफ द स्मॉल स्मॉल थिंग्स दॅट दे हॅव ॲडेड त्याच्यामुळे खूप इंडियन हे आहे रूट्स ते गेले नाही. सो ते दॅट फील जसं की हा आणि झोका आम्ही पण आहे. सगळ्या कॉर्नरचे फोटोज काढून ठेवले आमच्या घराला कसं आम्ही विचारतो पण आहे कोणी काय केलं कितीला गेलं ते गेलं हा गेलं सगळं झालं आमचं विषय. पण हा जसं की हा झोका पण आहे दॅट इंडियन टच टू द हाऊस इज व्हेरी ब्युटिफुल. सो हो आय लाईक होमली वाईब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काकूंच्या आवडीचं काय सगळ्यांचं म्हणजे एक दिसतंय काय की फॅमिली वाईब आहे की बाबा फॅमिली राहते याच्यात हे दिसतंय प्रॉपर. एक नीलची रूम कम्प्लिटली वेगळी दिसते, निमिषची रूम, निमिषचं ऑफिस कम्प्लिटली वेगळं आहे आणि प्रत्येक रूममध्ये एंटर केलं की एक वेगळी वाईब आहे जी अमेझिंग. नील निमिष मित्रा तोडलं इथं पण जिंकलो रे सगळीकडे जिंकायचा जन्म घेतलाय आपण. चला बरं त्यातल्या त्यात कुठला तुमचा पर्सनल फेवरेट कुठला पार्ट आहे वाटतं पर्सनल फेवरेट जे स्टँड आउट करतो तुमच्या आय हिशोबाने? लव्ह दिस पार्ट झोका मला बिकॉज आमच्या घरात पण झोका आणि आय लव्ह दॅट पार्ट अबाउट एन इंडियन हाऊस आणि म्हणून आय लव्ह दिस कॉर्नर आणि आय लव्ह दॅट कॉर्नर ऑल्सो नाव बिकॉज श्रियाचे पेंटिंग्स खरंच पण मी तिला बघितलंय ते करताना स्वतः ओव्हर द मंथ्स एव्हरी टाइम आले तेव्हा श्रिया इज डुइंग अ पार्ट आणि आय नो हाऊ मच एफर्ट श्री इज आणि ते आता कम्प्लीट दिसतोय तो कॉर्नर. माझं उलट आहे. मला जिथे जिथे हाय चेअर्स आहे जिथे जिथे गॅलरी आहे जिथे मला वाटतं मी चिल करू शकतो त्या सगळ्या जागा एक नंबर सजवल्या तर त्या माझे फेवरेट ते मग नाशिक आणि कल्याण सगळं व्हाईट कलरचं येतं बघ त्याच्यातनं जातो ते व्हाईट कलर कॉलेजमध्ये असताना तिकडे 4 वाजता निघून जायचं तिकडनंच जातो तुझ्याकडे तेव्हा. हां हो चालेल. पाया पडून घ्या त्याच्यात त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आता दादाकडनं घेतोय ना. घर पाहिलंय तुम्ही तर कसं वाटलं एकंदरीत पूर्ण घर कसं वाटलं? सगळ्यात आधी नीलला सारे कॉंग्रॅच्युलेशन आणि नील श्रियांचा पार्ट आवडला तर आपण जो थांबलोय तिथे ती बाल्कनी खूप आवडली कारण आमचा बाल्कनीशी खूप जवळचा संबंध आहे. कारण आमच्याकडे नाहीये हवा आहे सगळ्या इकडे. तर म्हणजे मला तो घर नको फक्त बाल्कनी द्या चालेल असं पॉन्ड वगैरे तर बाल्कनी आणि व्ह्यू लावलंय सोफा वगैरे लावलं सेटल होऊया आम्ही इथे सेटल तुला काय आवडलं? मला पण बाल्कनीच आवडली कारण आमच्याकडे बाल्कनी नाही आहे आमच्याकडे डायरेक्ट दुसऱ्या बिल्डिंग दिसतात इकडे. मला तर व्ह्यू पहिला जास्त आवडला. खूप बाप आहे इकडे हवा वगैरे खूप छान आहे. खूप स्पेशियस आहे घर खूप मोठं आहे मजा आहे छान आहे. ते जे बेडरूममध्ये दिलेले जे फ्युजन केलंय ना म्हणजे जूट आणि ते त्याने लास्ट टाइम एक्सप्लेन केलेलं तर ते म्हणजे आर्ट दिसतो त्याच्यामध्ये. आणि निमेशनेच केले ना निमेश खूप बाग आहे आम्हाला खूप आवडलाय. आम्ही येऊ तेव्हा निमिष. घर कैसा लगा? क्या घर कैसा लगा? बहुत सही. मैं सच्ची में बहुत ऐसा प्राउड फील कर रहा हूँ क्योंकि नील ऐसा मतलब सोच के देखिए ऐसा एज अ इंडिपेंडेंट क्रिएटर कितना मुश्किल है ये चीज़ करना. मुश्किल नहीं है बट ऐसा मैं बोल रहा हूँ कि बहुत प्राउड होता है यार. ऐसा फील होता है कि मतलब समवन कोई अपना बंदा एकदम बड़ा ऐसा अच्छा काम कर रहा है. बहुत प्राउड फील होता है. घर के बारे में थोड़ा बताओ घर कैसा लगा? यार बहुत सही है. पहली बात तो स्टूडियो कॉटन ने बनाया शायद तो ये सब उनका इंटीरियर है तो आई रिकमेंड अगर किसी को भी करवाना है एक बार तुम लोग देखो घर बहुत बाप काम किया है. स्पेशली दी बालकनी इफ यू गाइस हैव सीन बहुत सही फील किया है. मेरे को तो बहुत मज़ा आया. मतलब बाकी तुम लोगों ने तो ब्लॉग में देखा ही होगा. मैं बता नहीं सकता मैं ऐसे ही गंदा बहुत एक्सप्लेन करता हूँ बट सच्ची में बहुत अच्छा है. तेरा कोई फेवरेट पार्ट पूरे घर का? फेवरेट पार्ट आई फील दी बालकनी दी एल बालकनी. मेरे को लगता है वो बहुत रेयरली मिलता है क्योंकि उसका व्यू भी बहुत अच्छा है. इनफैक्ट इफ यू गाइस हैव सीन उसका जो हाईवे का जो व्यू है किल किया है बहुत सही यार. मैं बहुत प्राउड फील करा एक्चुअली.
ओळखत नाही कोण त्यांच्या पोरींना संस्कारच नाहीये. निमिषने पेट केलं काय? वाटलंच मला. कसं वाटलं घर, कसं वाटलं? खूप मस्त, एकदम भारी. एकाच ठिकाणी सगळं बघायला भेटते. हे रूम ते रूम, अँटिक ठेवले आहेत, झाडं लावली आहेत, लाईट्स लावले आहेत, एकदम मस्त. असं असतं ना की एक ड्रीम होम जे असतं ना की आपल्याला वाटतं असतं की पाहिजे असतं ते त्या गोष्टी सगळ्या आहेत त्याने आणल्या आहेत त्या. मस्त, खूप छान काम केलं निमिषने, त्याच्यामुळे मस्त. वेलकम वेलकम. कसं वाटलं? बाप वाटते. म्हणजे मला आठवतं की त्या 2 BHK मध्ये आम्ही कसं तरी ॲडजस्ट होऊन झोपायचो नील आणि निमिषच्या रूममध्ये. म्हणजे ते दिवस आठवत आहेत. आणि आत्ता भाई काही बात आहे. म्हणजे हॉलमध्ये असं टेनिस क्रिकेट वगैरे खेळू शकतो, एवढा मोठा स्पेस आहे. आणि स्वतःची बाल्कनी और क्या चाहिए जिंदगी में भैया. ऊपर देखो क्या सजावट, तर देखो जरा ऊपर. घर कसं वाटलं तुम्हाला? फारच सुंदर, व्हेरी ब्युटिफुल. कन्सेप्ट खूपच छान आहे, आवडला मला. मस्त एकदम. थोडंफार ट्रेडिशनल पण आहे, वेस्टर्न पण आहे थोडं. सो इट्स अ मिक्स कन्सेप्ट, लुक्स गुड. तुला कसं वाटलं घर? मी पहिल्यांदा नाही आली, सो तर तुला माहिती आहे ना, तू पाहिलं आहे, तर तू सांगू मला तर खूप शकतो. आवडलं. ओपिनियन विचारले पहिल्यांदा आले की नाही? हो, ते नाही विचारलं. इट्स माय फेवरेट हाऊस. बरं, घर कसं वाटलं तुला? एकदम सुंदर, खूप छान. हे सगळेच बोलले, तुला कसं वाटलं? मला असं वाटलं की मला पण असं घर घ्यावं असं वाटतंय आणि असंच सजवावं असं वाटतंय. अशी गाववाली फील टाईप्स, अशी मला टेराकोटा कलर खूप जास्त आवडला आहे त्यांचा. कमी ठिकाणी बघायला मिळतोय. तुझा फेवरेट पार्ट आहे घराबद्दल? माझा फेवरेट पार्ट बॅल्कनी बॅल्कनी आणि ज्या प्रकारे त्यांनी ते वर्टिकल लँडस्केपिंग दिलेलं आहे ना, दॅट इज दॅट. लपा छुपी खेलना इस घर में एक बार मेरे को, देखते कोई ढूंढ पाता है कि नहीं. ढूंढ लिया तो मान जाऊंगा मैं. और वो रूम से भागना चालू किया अगर, तो 100 मीटर का या 200-400 मीटर का भी रेस हो जाएगा. बहुत बड़ा हो गया रे घर, लेकिन सपने साकार हो गए भाई के. सपने ऐसे ही होते रहे, मज़ा आता रहे, वीडियो बनाता रहे. और क्या मचाते तो रोज ही. इकडे गाईड नंबर 1 कम हिअर. ही श्रेयाची रूम, मी इथे बाल्कनीत झोपतो. तुम्हाला विश्वास नाही तरी ती रात्री 12ला फोन करा. बाल्कनी चांगली आहे ना? बाल्कनी चांगली आहे ना? आपण गावातली लोक बाहेरच झोपतो आगळा. नीलचं आणि श्रेयाचं घर कसं वाटलं? सुंदर, एक सुंदर स्वप्न पूर्ण झालं. साकार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला असं काही स्पेसिफिकली काही आवडलं आहे घरातलं? मला स्पेसिफिकली घरातली माणसं खूप आवडली. आणि ऑफिस जसं बनवलंय ना त्यांनी, ते ऑफिसचं वगैरे छान आहे. बेडरूम पण सगळे छान आहे. कुठली जागा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली? मंदिर देवाचं. तुम्हाला गॅलरी. अजून काही सांगावं असं आवडेल तुम्हाला? अजून घरात गर्दी झालेली आवडेल. वाढत झाला पाहिजे ना सगळे. लोकी कुठे? लोकी एवढी लोकी इथे काय करतायत? कसं वाटलं घर तुम्हाला? घर एकदम मस्त आहे. आणि जुन्या घराच्या पण खूप आठवणी अशा आहेत, कारण का मी खूप आधीपासून येतो आणि खूप नीलसोबत टाईम स्पेंड केला त्यावाल्या घरात पण. आणि तिथे असं म्हणजे निमिष, मी आणि नील असं एकत्र एकाच बेडवरती आम्ही झोपायचो, तर त्याच्या खूप मेमरीज आहेत. इथे आता सेपरेट म्हणजे रूम्स आहेत. आता हा एक्सपिरियन्स बघायचा आता राहून कसं वाटतंय. पण ओव्हरऑल घर खूप मस्त आहे, छान लेड आउट आहे आणि खूप मस्त वाटलं.
घर कसं बनलं, इंटिरियर चॉईसेस वगैरे बद्दल काय म्हणणं तुझं? आहे म्हणजे अर्धी आहे खूप आणि छान बनवलं आहे घर. असं छान अर्धी एक फील आहे त्याला, मस्त वाटतंय. म्हणजे वॉर्म आहे, वॉर्मनेस आहे. तुझा फेवरेट पार्ट सांग मला घरातला. बाल्कनीज खूप छान आहेत, कारण का थोडं मी आधी पण आलेलो पाऊस असताना. सो जो बाल्कनीचा व्ह्यू बाहेर जो असा हेझी व्ह्यू जो दिसतो पावसाचा, तो खूप म्हणजे मस्त प्लेझंट वाटतं आणि तो हलका पाऊस पडतो त्याचा, तर तो बाल्कनी फेवरेट पार्ट आहे. बरेच दिवसापासून चाललं होतं निमिषच्या घरी जायचं. निमिष इज द वन बेस्ट आर्टिस्टिक मॅन. त्याच्या डोक्यात एकदा कुठली गोष्ट गेली ना की तो करून सोडणार आहे, मला माहिती आहे. आता घर पूर्ण होऊन कमीत कमी 2-3 महिने झाले, पण म्हटलं नाही अशा वेळी जायचं नाही ज्यावेळी घराचं सगळं त्यात माणसं वगैरे सगळी असतील आणि घराचा लूक वगैरे. पण निमिष प्रश्नच नाही, कारण निमिषनी पहिली सुरुवात जी केली ती करणच्या घरापासून केली आणि त्याची प्रगती ह्याच्यापेक्षा पुष्कळ होणार. आणि मेहनत आहे त्याच्यामध्ये, मेहनत आहे. परत काय म्हणतात एक क्रिएटिव्हिटी आहे. कारण मी पण बरेचसे फ्लॅट बघितले आतापर्यंत, माझं वय तुम्हाला माहिती असेल, पण ही क्रिएटिव्हिटी ना नेवर मी अजूनपर्यंत तरी बघितलं. मस्त. तुमचा आवडता भाग या घरातला? माझा आवडता भाग ह्या घराचा टोटल बाल्कनी ज्याप्रमाणे त्याने इन्व्हॉल्व केली आहे. प्रत्येक हॉल, बेडरूम, किचन, स्पेशली हॉल मला एकदम प्रश्न असतो. आणि प्रत्येक गोष्ट ठिकठिकाणी त्याचे काय म्हणतात ना सेटअप, कपाट म्हणा किंवा वॉश बेसिन म्हणा, ज्या गोष्टी जनरली लोक दुर्लक्षित करतात. फक्त हॉलमध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सजवायच्या बघतात, पण त्याने कोपरा आणि कोपरा असा उजळून टाकला आहे. आणि त्यात ह्या लोकांची सगळ्यांची मेहनत. प्राजक्ता म्हणून आहे तिथे ते काहीतरी पडद्यांचं टेक्स्चर, परत काही डिझाईन, वॉलपेपर वगैरे. एक्सलंट मस्त आहे. दिनेश ऑल द बेस्ट. बढिया. नको तुम्हाला? सालेकर अँड कंपनी बरेच दिवस चाललेले की घर घेतले 2 फ्लॅट एकत्र केले. त्यामुळे ते बघण्याची उत्सुकता जास्त होती की ते 2 एवढे मोठे फ्लॅट एकत्र करून ते किती भव्य वाटत असेल. आणि खरोखर आल्यावर घरात शिरतानाच ते जाणवतं की त्या घराची भव्यता किती आहे. पण त्याच्यामागे कारण का घरातल्याच लोकांची मेहनत त्याच्या मागे आहे म्हणून. पण घरातल्या लोकांनी ते प्रेमाने केलेलं आहे आणि जीव ओतून केलेलं आहे. म्हणून प्रत्येक घर हे घरातल्या माणसांनीच बनतं हे जे म्हणतात ते खरी गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी त्याला बेस्ट ऑफ लक मिळेल. असाच पुढे जात राहा आणि उंच शिखरावर पोहोच. तुम्हाला घराबद्दल काय आवडलं जास्त? घरातला मला किचन पार्ट जसं बायकांना आवडतो तसा, पण तो खरोखर सुंदर त्याने केलेला आहे. निमिषने जे काय म्हणतात ना शब्द नाहीत ह्या गोष्टीला, की ज्या प्रकारे त्याने जसं मगाशी मी म्हटलं जे सजवलंय त्याला तोड नाही. कारण त्यासाठी एक प्रकारची हाऊस किंवा आवड असावी लागते आणि ते हाऊस आणि आवड त्यांनी पुरेपूर उतरवली स्वतःचं घर सजवलं. जगास तेच माझे पुढचे विशेष सगळ्या सालेकर फॅमिलीला, नील, श्रिया, दिनेश, प्राजक्ता आणि सालेकर फॅमिली. छान, एक्सलंट. फार काय मला आणता आलं नाही. तुम्ही आलात बस झालं. कॉंग्रॅच्युलेशन. खूप खूप शुभेच्छा. माझे आजी आजोबा हे देवेंद्र पेन यांना भेटलो. मनमीत माहिती आहे? मनमीत त्याचे बाबा ऑल द बेस्ट नाटक आहे ना ते यांचं. यांचा लहान मुलगा आणि एकापेक्षा मोहिनेश पेन यांचा मोठा मुलगा. हो ऍक्टर आहे तो, पण दोघं पण ऍक्टर आहे. हे डिरेक्टर आणि रायटर मी आहेत. नाटक लिहितात, नाटककार. घर कसं वाटलं तुम्हाला? अरे खूप छान वाटतंय. घर एकदम फर्स्ट क्लास आहे नीलचं. नील तुला खूप शुभेच्छा नवीन घरात. तुझं सगळं खूप छान हो, खूप असं भलं हो. तू आहेसच मोठा, पण आहेस त्याच्यापेक्षा आणखीन खूप मोठा होस. आणि
माझ्या आणि माझ्या मुलांकडून, बायकोकडून, आमच्या प्रेम कुटुंबांकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा कुठला आवडता भाग या घरातला? आवडता भाग या घरातला? या घरातला अरे आवडता भाग आहे बाल्कनी. जिकडचा व्ह्यू आता रात्र आहे तरी सुद्धा मला लक्षात आलं की तो कसा सुपर सकाळी दिसत असेल. आउटस्टँडिंग लोकेशन आहे आणि बाल्कनीतून जो व्ह्यू दिसतो तो अफलातून आहे. तसंच नीलने मला त्याच्या भावाने आणि मिसेसने डिझाईन केलेल्या सगळे पडदे आणि वॉलपेपर त्याचं हे दाखवलं. ते पण आउटस्टँडिंग आहे, म्हणजे हँडमेड सगळं आणि त्याला नंतर मग प्रिंट करणं, सगळा प्रकार ग्रेट आहे. बाकी ओव्हरऑलच प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण वाटलं. एवढी सगळी मंडळी आज आलेली आहे, आजचा शुभारंभ आहे त्यांचा, पण असं गर्दी असूनही असं नाही वाटलं की अरे एकदम प्लेझंट आणि पॉझिटिव्ह सगळ्या फिलिंग्स या वेव्ज आहेत. खूप खूप शुभेच्छा. ओ वाव, अरे खाने के टाइम पे कैसे हो? सावन भाई बैठो. जोरदार गिफ्ट है एकदम. नहीं ऐसा कुछ नहीं. थैंक यू सो मच. थोड़ा नीचे उतार मेरे को. नीचे उतार. कैसे जूता उधर भागते हो. हाँ उसको पता चला फूल खा रहे हो, फूल डायरेक्ट गिर रहा है वो अंदर. कैसा लगा यार आपको? बहुत ही ज़्यादा अच्छा लगा. और मैं एक्चुअली रील में देखा था, एक रील में, 2 रील में देखा था. वो शांतनु के साथ और रील वो इधर ही है. वो इधर तेरे को जो मिला लगा ना वो इधर. मैं इसको बोला काका चकली खा रहे हैं नील राज आमिर, तो वो तो भाई कौन से विला में शूट किया है? बोले विला नहीं मेरा घर ही घर में शूट किया. तो यहाँ सोफा है ना, यहाँ पे भी ऐसा, वो अभी हम लोग ने रख दिया बाहर जरा पूजा था करके, क्योंकि ऐसा सोफा शूट किया वो. देखा मैं मेरे को लगा पता है कि आपको पता है ना. मैं बहुत बहुत ही अच्छा लगा. चलो हाँ जी चलो आइए खाना खाते हैं. कर ली टेस्ट. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनको से चल बनाए आशियां. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनको से चल बनाए आशियां. दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले. आजा दिल की ये ज़मीं, थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपना ये आशियां. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनको से चल बनाए आशियां. चार दीवारें फिर भी झरोखे खुले, बादलों के होठों पे शाखे हर पंखा चले. ना हो कोई तकरारे, अरे मस्ती था के चले. प्यार के सिक्कों से महीने का खर्चा चले. दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले. आजा दिल की ये ज़मीं,
जैसा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया। इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनको से चल बनाए आशियाँ।